महायुतीतील खाते वाटपावर पुन्हा चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी अर्थ खात्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे आधी असलेली महत्त्वाची खाती कायम राहावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच सुनील तटकरे नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं अर्थ खातं आता उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांना मिळावं अशी पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र आज झालेली भेट खाते वाटपासाठी नसून इतर कामांसाठी असण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील आपल्यासोबत आहे। आत्ताच काही वेळापूर्वी सुनीता ताई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली। अधिवेशन सुरू असताना अशा वेळेमध्ये भेट घेणं काय नेमकं कारण? हे बघा, राज्याच्या त्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा वहिनी। स्वाभाविक आहे, दैनंदिन कामकाजामध्ये काही मीटिंग्स असतात, काही चर्चा असतात, काही घडामोडी घडत असतात, काही निर्णय घ्यायचे असतात। या निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेत असतात। अशाच स्वरूपाची ती बैठक असेल आणि त्या बैठकीसाठी ते जाणं स्वाभाविक आहे, अपेक्षित पण आहे। नाही, अशी पण चर्चा आहे की कुठं ते अर्थ खातं आपल्याकडे यावं, कारण की राष्ट्रवादीतले अनेक नेत्यांची आणि आमदारांची पण देखील मागणी आहे की ज्या प्रकारे अर्थ खातं आपल्याकडे होतं, अजितदादा ते सांभाळत होते, ते खातं आपल्याकडे यावं अशी मागणी सातत्यानं होत असताना त्यामुळे ही बैठकीला अनेक महत्त्व नाही, आता ह्या सगळा सर्वस्वी अधिकार जो होतो, सर्वस्वी अधिकार जो असतो तो मुख्यमंत्र्यांचाच आहे। आता ज्या पद्धतीने पोर्टफोलिओचं वाटप दादा हयात असताना जे केलं गेलेलं आहे, ते दादा हयात असतानाचं पोर्टफोलिओ आत्ता मुख्यमंत्र्यांकडे सांभाळलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासितही केलेलं आहे की योग्य वेळी आम्ही हा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ। मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे आमचाही आग्रह असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून की आमच्या वहिनींना म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना दादांचा पोर्टफोलिओ दिला पाहिजे असा आग्रह आहे, पण मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील। विशेष म्हणजे काल मुख्यमंत्र्यांना जे निवेदन सादर केलेलं आहे मिसिंग लिंक संदर्भात, त्यावेळेस जे कारकिर्दीमध्ये झालेलं त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं नाव घेण्यात आलेलं, मात्र कुठेतरी अजितदादांचं नाव घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त करण्यात नाही, स्वाभाविक आहे की पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढण्याच्या दृष्टिकोनातून, पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढण्याच्या स्पीडी मेंटेन राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते त्याला अनुसरूनच ह्या मिसिंग लिंकचं निर्मिती करण्याचा पाठपुरावा अजितदादांनी केला होता आणि सर्वाधिक पाठपुरावा त्यांनीच केलेला होता। त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांना त्या मिसिंग लिंकला किंवा कनेक्टिंग लिंकला हे दादांचं नाव दिलं पाहिजे। एक प्रश्न असा की काल संजय राऊतांनी एक टीका केलेली की ज्या प्रकारे शरद पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे त्याच्यावर कुठेतरी टीका करत त्यांना शरद पवारांच्या विश्वासार्थ प्रश्न त्यांनी उपस्थित केले। राऊत साहेबांनी खरं तर ह्या गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजे होत्या बोलायच्या, परंतु राऊत साहेबांचा एक विचार आपण सगळ्यांनी मिळून जरी केला, त्यांचं जेवढं आयुष्य असेल, त्यांचं जेवढं वय असेल तेवढा राजकीय प्रदीर्घ अनुभव पवार साहेबांचा आहे। त्यामुळे पवार साहेबांनी कुठे जावं, कसं जावं, कुठे बसावं, कोणासोबत चर्चा करायची नाही करायची, संजय राऊत साहेबांनी त्याच्या ठिकाणी सल्ला देण्याची आवश्यकता नाही। ते सक्षम आहेत पवार साहेब निर्णय घेण्याला आणि कुठे जाण्यासाठी आणि कोणाबरोबर बसण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी हे पवार साहेब सक्षम आहेत। एक विषय असा की काल ज्या प्रकारे ही जी बैठक झाली त्यानंतर कुठेतरी काही दिवसापूर्वी NDAमध्ये शरद पवार साहेबांच्या कुठेतरी चाचपणी सुरू आहे, त्यानंतर अशी बैठक होते तर खरंच पवारसाहेब हे NDAचं घटक पक्ष होण्याची शक्यता? आता NDAमध्ये पवार साहेबांनी जायचं किंवा नाही जायचं हा प्रश्न खरं तर चुकीचा आहे आणि ते अशा ठिकाणी जाऊन चर्चा होईल असं मला काही वाटत नाही। NDAमध्ये सहभागी व्हायचं असेल तर पवार साहेबांना निर्णय घ्यायचा आहे, ते दुसऱ्याला कोणाला सल्ला विचारण्याची त्याची आवश्यकता नाही आहे। आणि NDAमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर तो सर्वस्वी अधिकार जो असेल तो भारतीय जनता पार्टीला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दालनात जाऊन त्यांनी कदाचित चर्चा केली असती तर तो या विषयाला कुठेतरी वळण वेगळं आलं असतं, परंतु हा सर्व अधिकार NDAमध्ये असलेले घटक पक्ष म्हणजे त्यातल्या प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि ज्यांना जायचं आहे म्हणजे पवारसाहेबांची पार्टी, हा त्यांचा अधिकार आहे आणि ते त्याच्यावर निर्णय तेच घेऊ शकतात। महायुतीमध्ये असं स्पेस आता उरलेला आहे इतर पक्षाला? मला असं वाटत नाही, कारण काय आता संख्याबळ जे आपण राज्यामध्ये बघतोय त्याच्यामध्ये फार काही स्पेस शिल्लक राहिलेली असं मला काही वाटत नाही। पण कोणताही निर्णय जर का घ्यायचा असेल तर आधी आमच्या पक्षाशी नक्की चर्चा होईल, राष्ट्रीय स्तरावर होईल, इथल्या स्तरावर होईल, पण अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही। एकंदरीत शरद पवार यांचा NDAमध्ये येण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय हा सर्व पक्षांना सोबत घेऊन करण्यात येईल असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, मुंबई।